रिसेंटलीच आपल्या चॅनलवरती एक मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये मी सांगितलेलं आहे, की आपल्या मुलांचा दररोजचा अभ्यास कसा घ्यायचा, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस त्यांच्यावरती अभ्यासाचा ताण येणार नाही. खाली मी तो व्हिडिओ टॅग केलेला आहे. जर समजा तुम्ही पाहिला नसेल, तर तुम्ही नक्कीच इथून पाहू शकता. तर आपल्या चॅनलवरती रोज ज्या कमेंट्स येतात, त्याचे मी शॉर्ट्समधून उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर एक कमेंट अशी आली होती, की मुलांना 6 वर्षाच्या मुलांना जनरल नॉलेज काय यायला पाहिजे? तर बघा, जनरल नॉलेज हा खूप मोठा टॉपिक आहे. तो असा नाही आहे, की जसं की आता गणित म्हटल्यानंतर गणितामध्ये फक्त गणितच हा विषय येतो किंवा मराठी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मराठीचं ग्रामर लिहायला, वाचायला, गद्य, पद्य या सगळ्या गोष्टी येतात. पण जनरल नॉलेज हा टॉपिक खूप मोठा आहे. जनरल नॉलेजचा अभ्यास तुम्ही कसा घेऊ शकता, की अभ्यासाव्यतिरिक्त इतर जे काही तुम्ही मुलांना शिकवतात, म्हणजे रोजच्या घडामोडी काय होतात त्या किंवा जर एखादा टॉपिक जर तुम्ही सिलेक्ट केला, फॉर एक्झाम्पल तुम्ही कंट्रीज सिलेक्ट केल्या, तर ते कंट्रीज आणि त्यांची कॅपिटल किंवा आपल्या जे देश आहे त्याच्यामध्ये किती राज्य आहेत, त्या राज्यांच्या काय कॅपिटल्स आहेत म्हणजेच राजधानी, या जर सगळ्या गोष्टी जर तुम्ही हळू-हळू शिकवत गेले, तर तुम्ही जनरल नॉलेज मुलांमध्ये इन्कल्केट करू शकता. जसं-जसं मुलं मोठी होत जातात, त्याच्यामध्ये तुम्ही अजून भर घालू शकता. ते म्हणजे युनिव्हर्समध्ये काय आहे, आपली सोलार सिस्टम कशी आहे, गॅलेक्सीज काय-काय आहेत. तर जनरल नॉलेज हा एक पर्टिक्युलर टॉपिक नाही आहे, जे मी तुम्हाला सांगेल, की तुम्ही मुलांना हेच फक्त शिकवा, तसं नाही आहे. प्रत्येक शाळांमध्ये सुरुवातीपासूनच जनरल नॉलेज हा विषय असतो आणि त्यांची पुस्तकं असतात. जर तुम्हाला असं वाटत असेल, की ती पुस्तकं खूपच सोपी आहे आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे ते बेसिक नॉलेज आहे ते ऑलरेडी माझ्या मुलाला किंवा मुलीला माहिती आहे. तर मुलांच्या इयत्तेप्रमाणे तुम्हाला बुकशॉपमध्ये खूप साऱ्या विषयांचे जनरल नॉलेजची पुस्तकं मिळतील. तर ती तुम्ही घेऊ शकता आणि मुलांना तुम्ही शिकवू शकता.